दुसरी गाडी आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा व्हिडिओ करूचं कारण म्हणजे त्या दिवशी आपण बघा एक व्हिडिओ बनवलो होतो कलिंगड, तो 4 एकर प्लॉटचो. तर आता त्या प्लॉटची कलिंगड आता नेण्यासाठी गाडी इली आहे. आणि आता मी तुमका दाखवत आहे मोठा आयशरा आणि कलिंगडा तोडून पण लाईनीत लावलेली आहेत, गाडी भरतच. चला तर आपण बघूया, प्लॉटवरती जाऊया. ॲक्च्युअली आलोच आहोत प्लॉटवरती, दाखवतो तुम्हाला. थांबा. हे बघा, हे बघा कशी कलिंगडा काढून बघा कशी सरीवर रचून ठेवलेली आहेत भरूसाठी. समोर गाडी लावलेली आहे आयशरा. तर बघू शकतास आपण आलो आहे रामकांतजी यादव यांच्या प्लॉटवरती. मी कलिंगडची तोडणी चालू आहे, कलिंगडा भरतच. हे आहेत अक्षय साहेब. ओके. ए बबल्या बिल्डर आपलीच परत. हे आपलं बाब्या. आताची सुरुवात करतात, आताची सुरुवात चालू करतो. ठीक आहे. हे बघा, तो पूर्ण तुमका दाखवणार मी, पूर्ण आयशर भरेपर्यंत. ठीक आहे. पोरांचं काम जोरदार चालू आहे. ए राणा पण जोशात. दाखवूया सगळ्यांना, दाखवूया. हाय, हॅलो रोहन साहेब. नाईस नाईस. बरा बरा, जरा इकडे जाऊन येऊया. ओय इकडे तरी बघ. सरळ सरळ केस बी सरळ कर. काय गे काकू. बरा बरा. लास्टच काय काय हो. कलिंगडा कलांगडी. बर, आपले व्यापारी आहेत. हा तर आपले हे व्यापारी आहेत दादा. यांनी आपला हा सगळा माल खरेदी केलाय. ओके. तर जरा थोडीशी माहिती द्या. आयशर कुठे जाणार, परत कुठल्या मार्केटला नेणार? आपला हा माल आता चिपळूण मार्केटला चाललाय. चिपळूण मार्केटला आपलं डेली चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, मडगाव, गोवा, पणजी, मुंबईला पण जातो. बरं. आता कोल्हापूरला 2 नंतर गाड्या भरणार आहेत. ओके. म्हणजे हा सगळा 4 एकर म्हणजे हा प्लॉट आहे ना, 3.5-4 सगळं तुम्हीच घेतलंय? हो बहुतेक. आता याच्या आधी आपण जवळपास 250 टन माल गेला मार्केटला. वा वा. 250 टन गेला. हो. यावर्षी आपलं टार्गेटच आहे 600 टन घालवायचं. नाईस. तरी अंदाजे आता हा आयशर आहे ना, तो किती टनचा तरी भरू शकतो? हा आयसर आपण भरतो 12 टन 13 टन. पण आता समोरच्या पार्टीला आपल्याला 6 टनच भरायचं आहे. 6 टन. हा, तेवढंच त्याला पाहिजे. आता तेवढंच भरणार आहे. म्हणजे मागणीनुसार तुम्ही ऑर्डर घेता? मागणीनुसार जेवढं ज्याला पाहिजे तेवढंच पाठवतो. ओके ओके. बरं, अजून काय तुम्हाला सांगायचं आहे? नाही, हे या क्षेत्रामध्ये माझं तरी वैयक्तिक मत आहे, तरुण जे आपले आहेत त्यांनी शेती क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं पाहिजे. कलिंगड शेती किंवा अजून कुठलीही शेती असू दे, पारंपरिक पद्धतीने केलं तर खूप पुढे नेऊ शकते. पण आपले तरुण करायला मागत नाहीये. आपला आताचा तरुण आहे ना, तो एक नोकरीच्या मागे धावतोय. नोकरीच्या मागे धावतोय. परत प्लस आता काही तरुण फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट, 3 शिफ्ट चालू असतात. त्याच्यापेक्षा आपल्या शेतीतून आपण सोनं पिकवू शकतो. मी स्वतः नाईट शिफ्ट करत होतो मुंबईला. मी स्वतः सगळं आलो गावी. आता मस्त लाईफ बघतोय. खूप पुढे करू शकतोय. आता मी या क्षेत्रामध्ये 2019 पासून उतरले. पहिलं लॉकडाऊन होतं त्यावेळी माझा पहिला अनुभव होता, त्यावेळीपासून उतरलो.
खूप पुढे म्हणजे खूप म्हणजे आता माझ्याकडे एवढे ग्राहकांचे फोन येतात आपल्याला माल समोरच्यांना द्यायला कमी पडतो. ओके ओके. हो एवढे आपल्याकडे कस्टमर आहेत. म्हणजे कृषी क्षेत्रात शेती क्षेत्रामध्ये केला तर व्यवस्थित फायदा आहे. हो आणि खूप खूप हां. खूप खूप आज लोकांना शेती करायची लाज वाटते. मी लाज वाटते. स्वतःहून अभिमानाने सांगतो कुठेही मार्केटला वैभवडी तालुक्यात अख्ख्या माहिती विठ्ठल खरात नाव सांगितलं तर ते सगळे सांगतात की आवर्जून ओके. तो शेतकरी आहे. ओके. विठ्ठल खरात. विठ्ठल खरात. ओके. धन्यवाद सर. तुमच्याकडून खूप दादा चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. ओके. हो. आणि आपल्या नवीन तरुण उद्योजकांना, तरुण मुलांना हो. एक संदेश तुमच्याकडून चांगला मिळाला आहे की त्यांनी व्यवसाय खूप करण्यासारखा एक्सपोर्ट माल करण्यासारखा हा माल एक्सपोर्ट होऊ शकतो. पण बरोबर. सध्या कसं आपण एक्सपोर्ट करत नाही पण नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी 2027ला माझं प्लॅनिंग चाललंय. आपण एक कंटेनर का होईना 2027ला एक्सपोर्ट करणार. ओके ओके. चांगला निर्णय. ओके. धन्यवाद दादा. धन्यवाद. ओके. चला तर आता तुम्हाला कंटेनर पूर्ण आयशर पूर्ण भरेपर्यंत तुम्हाला दाखवणार आहे मी. पूर्ण भरल्यानंतर पण दाखवणार आहे कशा प्रकारे भरतायत बघा. ही सगळी आपलीच माणसं आहेत. आणि चांगली गोष्ट आहे दादानी केली आहे की प्लॉट केलाच आहे प्लस त्यासोबतच या आपल्या माणसांना सुद्धा रोजगाराची संधी का होईना पण उपलब्ध झाली आहे त्या निमित्ताने. ठीक आहे. चला तर मग थोडंसं मी पण थोडा हातभार लावतो जरा. ठीक आहे. एक वरती जवळ ठेवलेला तो भरायचो. चालत ना कुठलं पण बोलू. हा हिना कंटिन्यू करायचा. त्याच्यावरती पण भरणार की एवढी हीच लेवल झाला आता होत आला. परत इलो भरत. काय दमलंस काय बबल्या? हाव काय बघ. तर मित्रांनो एक कलिंगड जरा खाऊन बघताय आणि मी जवळजवळ गाडी आता भरून झाली जरा खाते आणि दाखवत आहे. नंबर कलर पण बघा मस्त एकदम लाल लाल आला.
असं रे हा ते व्हिडिओ दाखव चल बघा तुमचं दाखवत आहे गाडी किती भरली आधी. तर मंडळी आता आपला आयशर पूर्ण बऱ्यापैकी भरून झालेलो हा. तुम्हाला दाखवत आता किती भरले ठीक आहे. ते बघा वरती चढून दाखव. हे आहे बघा यो आयशर पूर्ण भरले. ॲक्च्युली हो पूर्ण भरलेलो नाही हा. त्याचं कारण असं की ऑर्डर जी इलेली आहे ना ती जवळजवळ 5-6 टनाची इलेली आहे. त्याच्यामुळे जास्त भरलेलो नाही हा. ह्या लेवलपर्यंत भरलेलो असता फुल एक 10-12 टन होता. पण आता ऑर्डरप्रमाणे भरलेलो हा. हे बघा बंदूक घेऊ. हो घ्या बंदूक घ्या. चला तर मग अशा प्रकारे आपली कलिंगड प्लॉटवरची तोडणी झालेली आहे. माल पण भरून झालेलो आहे आणि आपले पोरा पण दमले आहेत जरा भरून आणि कलिंगडा खातात. अरे बोकेनो ठीक आहे. अजून काय सांगूचा तुमका काय बोलूचा प्लॉटवर येऊन जावा नक्की. प्लॉटवर कधी येते आता काय वेली खाऊ घेते वरचा खाऊ तिचा काय वरच्या साईडचा वरचा खाऊ वरचा काय खाणार वरच्या साईडची कलिंगड वरच्या साईडची कलिंगडा बड़ा हरामी हो बेटा. ठीक आहे. चला तर मग ती पण तिकडे बसली आहेत ती बघा ती पण खात होत. चला बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. ओके बाय बाय. हे बाय बाय करा. बाय बाय. चला.